धुळे शहरातील जेल रोड येथील आंदोलनस्थळी संशयित व बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक गणेश शहाणे यांच्या पडताळणी अहवालाबाबत आज रोजी प्रशासनासोबत झालेली बैठक यशस्वी झाली। तसेच उद्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाच्या वतीने या संदर्भात लेखी पत्र मिळणार आहे। गेल्या काही दिवसांपासून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी संजय सरग यांनी जेल रोड येथे आमरण उपोषण सुरू केले होते। काल झालेल्या बैठकीनंतर त्यांनी उपोषण समाप्त करण्याची घोषणा केली। यावेळी बोलताना संजय सरग म्हणाले, आपण सर्वांनी एकत्र येऊन जो लढा दिला त्याला मोठे यश आले आहे। प्रशासनाने आपल्या मागणीची दखल घेतली असून उद्या लेखी पत्र प्राप्त होईल। आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील लढ्यासाठी आपण पुन्हा लवकरच पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहोत। धुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे। यावेळी उपस्थित ॲडव्होकेट राहुल वाघ, ज्येष्ठ पत्रकार अनिल चव्हाण, सचिन शेवतकर, ॲडव्होकेट योगेश मुकुंदे, राहुल याज्ञिक, कमलाकर महानोर, सोनू सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी इत्यादी मान्यवर व दिव्यांग बांधव उपस्थित होते।